नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र बातमीपत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महायुतीच्या केंद्रीय नेत्यांचं मोठं वक्तव्य, शिंदे गटात आलंय टेन्शन। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। एकनाथ शिंदे यांना केंद्रात बोलवा, नाहीतर ऐकत नसेल तर अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करावी, असं महायुतीच्या केंद्रीय नेत्यांनी म्हटलेलं आहे। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, यावरून महायुतीत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आपल्याकडे सोपवला आहे। आता पुढच्या मुख्यमंत्री कोण यावर शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच असतानाच एनडीएचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे, त्यांना केंद्रात आणा। जर ते ऐकत नाही तर भाजपने शिवसेनेला बाजूला करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावे, असे म्हटले आहे। शिंदेने 2.5 वर्षे चांगले काम केले, त्यामुळे त्यांनी केंद्रात यावे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे, असे आठवले म्हणाले आहेत। शिंदेंनी फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस झाले आहेत, तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे ठरत नाहीत। सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला मुख्यमंत्री पद हवे आहेत। फडणवीस यांच्या नावावर अजित पवारांची देखील संमती आहे, परंतु तिकडे शिंदे शिवसेनेत कुरबुर सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चांगल्या योजना आणल्या, मोठे यश मिळाले, त्यामुळे महायुती एवढे चांगली कामगिरी करून शकले आहेत। त्यामुळे शिंदेंनाच मुख्यमंत्री करावे, असे शिवसेनेच्या नेत्याचे म्हणणे आहेत। मात्र महायुतीचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की शिंदेंना केंद्रात बोलवा आणि जर ते ऐकत नसतील तर त्यांना बाजूला करून अजित पवार यांच्यासोबत भाजपने सत्ता स्थापन करावे, असे देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं? आता भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांची गरज राहिली नाही का? अजित पवारांसोबत सुद्धा मिळून ते सत्ता स्थापन करू शकतात का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।